नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 4 मधील टॉपिक 4.1 द वर्ल्ड इज माइन या पोएमचा वर्कशॉप पाहणार आहोत। या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण या पोएमचे चिटचॅट क्वेश्चन्स आणि एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे। वर्कशॉपला सुरुवात करूया। क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग आफ्टर रीडिंग द पोएम। फर्स्ट, द ब्युटिफुल वुमन woman passed with a one leg and used a crutch हे या प्रश्नाचं उत्तर आहे। बी, The poet wanted to buy from the lad some sweets. C, the poet told the boy to join others to play, but he couldn't hear. Last, D, the poet requests God to forgive him. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1, द ब्युटिफुल वुमन passed with a one leg and used a crutch. B, the poet wanted to buy from the lad some sweets. C, the poet told the boy to join others to play, but he couldn't hear. D, the poet requests God to forgive him. Question number 2, match the following. A आणि B कॉलम आपल्याला दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला ते मॅच करायचे आहे। बघा, A, the beautiful girl had a handicap in her legs. म्हणजे आपल्याला A, B, C आणि D हे ऑप्शन्स आहेत दिलेले। मग फर्स्ट A, the beautiful girl had a handicap in her legs म्हणजे आपण इथे नंबर 4 अशा प्रकारे लिहिणार आहोत। B, the lad who was selling sweets was very thankful to the speaker in the poem. Number 3. C, the child watching others play was hearing impaired. Number 2. And D, the poet says the world is mine. He can experience the beauty and gifts of his life. Number 1. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2, A, नंबर 4, B, नंबर 3, C, नंबर 2, D, नंबर 1. Question number 3, what does the poetess mean when she says the world is mine? Explain the importance of the title with reference to the poem. या प्रश्नाचं उत्तर असं आहे, the poetess means to say that we must count one or our blessings and be grateful for the good things which we got in our life rather than complaining about the things which we think we lack. Question number 4, answer in your own words. A. What is the theme of the poem?
The theme of the poem is that we should be happy and contented with whatever we got to be and grateful to God. Question number B. Do you think people with some handicap should beg for money? Justify your response. No, because God gives them something extraordinary with which they can earn their bread and butter. Question number C. What is better? त्यासाठी आपल्याला दोन ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यातला कोणता बेटर ऑप्शन आहे ते सांगायचं आहे. टू कम्प्लिटली टेक ओव्हर द वर्क अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ डिसेबल पर्सन इन ऑर्डर टू हेल्प, और एनकरेज सच अ पर्सन टू डू इट हिमसेल्फ और हरसेल्फ इन अ डिफरंट वे. जस्टिफाय युअर चॉईस. याचं उत्तर आपण असं लिहू शकतो. इट इज बेटर दॅट वी शुड एनकरेज अ डिसेबल पर्सन टू डू समथिंग इन हिज और हर लाईफ. इथे क्वेश्चन नंबर 4 पूर्ण होतो. क्वेश्चन नंबर 5. मेक अ लिस्ट ऑफ पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. पोएममध्ये आपल्याला इथे रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. रायमिंग वर्ड्स फॉर एक्झाम्पल व्हाईन माईन दिलेला आहे, डिअर हिअर, डिअर हिअर, त्यानंतर ब्लू डू, त्यानंतर ग्लो नो. अशा प्रकारे या कवितेतले रायमिंग वर्ड्स आपण लिहू शकतो बघा. डिअर हिअर, ब्लू डू, ग्लो नो. इथे क्वेश्चन नंबर 5 कंप्लीट होतो. त्यानंतर द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट 2 स्टांजाज इज, म्हणजे पहिल्या 2 स्टांजांची आपल्याला राईम स्कीम विचारलेली आहे. राईम स्कीम कशा पद्धतीने आहे बघा. पहिल्या 2 स्टांजाची, पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आहे ए ए डी सी सी, आणि दुसऱ्या स्टांजाची आहे ए बी बी सी सी डी डी. अशा प्रकारे राईम स्कीम आहे पहिल्या 2 स्टांजाची. क्वेश्चन नंबर 6. पिक आउट फ्रॉम द पोएम लाईन्स विच कंटेन द फिगर ऑफ स्पीच. म्हणजेच खाली आपल्याला फिगर ऑफ स्पीचची नावं दिलेली आहेत आणि त्यापैकी त्या फिगर ऑफ स्पीचची लाईन पोएममधली कोणती आहे ती आपल्याला सांगायची आहे. फर्स्ट इन्व्हर्जन. इन्व्हर्जनसाठी लाईन आहे टुडे ऑन अ बस आय सॉ अ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. म्हणजे आपल्या लाईन पोएमची जी फर्स्ट लाईन आहे ती एक्झाम्पल इन्व्हर्जनचं आहे, हे लक्षात घ्या. इंटरोगेशन. इंटरोगेशनसाठी बघा थर्ड स्टांजा आय स्टॉप अ मोमेंट देन आय सेड व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर हे इंटरोगेशनचं आहे. एक्झाम्पल सी ऑनोमोटोपोइया. ऑनोमोटोपोइयाचं उदाहरण आहे बघा फर्स्ट स्टांजामधलं ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. आणि लास्ट ॲपॉस्ट्रॉफी. ॲपॉस्ट्रॉफीचं पण उदाहरण तेच आहे. मग तुम्ही ते दुसऱ्या स्टांजामधलं तिसऱ्या स्टांजामधलं लिहिलं तरी चालणार आहे. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 कंप्लीट होतो. क्वेश्चन नंबर 7. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन इमॅजरी. म्हणजे इमॅजिनेटिव्ह असणाऱ्या लाईन्स कवितेतल्या कोणत्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. फर्स्ट आय सॉ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. फर्स्ट ए आय सॉ लवली गर्ल विथ सिल्कन हेअर. विथ silken hair. I saw her hobble down a side. I saw her hobble down a side. B. I saw a child. I saw a child with eyes of blue. Eyes of blue. See, with eyes to see. With eyes to see.
The sunsets glow. The sunsets glow. आणि D, with ears to hear. With ears to hear what I do know. What I would know. अशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 7 साठी लाईन्स लिहू शकतो, हे लक्षात घ्या. क्वेश्चन नंबर 8 बघा काय आहे. अमंग युअर क्लासमेट्स वन ऑफ इज लेम, द सेकंड कांट hear properly and the third one can't see the beautiful world. All of them are facing lots of difficulties in life. Compose a dialogue among them about the problems and difficulties faced by them. You can take help of the following dialogue to expand your ideas. म्हणजे स्टुडंट 1, 2, 3 म्हटलेलं आहे बघा इथे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की तुमच्या वर्गमित्रांमध्ये एक अपंग आहे, दुसऱ्याला नीटसे ऐकू येत नाही आणि तिसरा हे सुंदर जग डोळ्यांनी पाहू शकत नाही. तर त्या सर्वांना आयुष्यात खूप अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे, खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आहे आणि त्या अडीअडचणींविषयी त्यांच्याशी संवाद तयार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तिथे डायलॉगची सुरुवात करून दिलेली आहे आणि त्याच्या पद्धतीने पुढे तुम्हाला ते प्रश्न जो आहे तो पूर्ण करायचा आहे. क्वेश्चन नंबर 9. डेव्हलप और कंप्लीट अ स्टोरी इन युअर ओन वर्ड्स अँड सजेस्ट अ टायटल. स्टोरीची सुरुवात दिलेली आहे आणि तुम्हाला जी सुरुवात दिलेली आहे त्याच्या मिळती जुळती स्टोरी तयार करून कंप्लीट करायची आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10. रिसाइट, रीड युअर फेवरेट और एनी इंग्लिश पोएम बिफोर द क्लास. टेक हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉइंट्स वाईल रिसाइटिंग द पोएम. म्हणजेच काय की तुमच्या वर्गासमोर तुमच्या आवडीची किंवा कोणतीही एक इंग्रजी कविता म्हणा आणि कविता म्हणताना पुढील मुद्द्यांचे जे काही महत्त्व आहे ते लक्षात घ्या. मग त्यासाठी मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. कविता कशा प्रकारे म्हणायची आहे, कॉन्फिडन्स अँड फ्लुएन्सी पाहिजे, ॲप्रोप्रिएट प्रोनाऊन्सिएशन अँड इंटोनेशन गरजेचं आहे, टेक प्रॉपर पॉजेस ऑर स्ट्रेसेस ही गोष्ट गरजेची आहे, प्रॉपर व्हॉइस अँड टोन, पे अटेन्शन टू द म्युझिक अँड रिदम ऑफ वर्ड्स अँड लाईन्स. अशा प्रकारे तुमच्या पोएमची म्हणजे पोएम तुम्ही म्हणत असताना हे मुद्दे त्यामध्ये येणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 11. ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग. फर्स्ट ए. अ डिसेबल पर्सन इज नीडेड इन सोसायटी सो दॅट नॉर्मल पीपल कॅन रिअलाइज देअर ब्लेसिंग्स. काय म्हटलेलं आहे? अ डिसेबल पर्सन इज नीडेड इन सोसायटी so that normal people can realize their blessings. आता हे वाक्य जे दिलेलं आहे आपल्याला ते आपल्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. मग ते कसं लिहिता येईल बघा. सर्वसामान्य लोकांना त्यांना मिळालेल्या वरदानांची जाणीव व्हावी, त्यांना मिळालेल्या वरदानांची जाणीव व्हावी, याकरिता समाजात दिव्यांग व्यक्ती असण्याची गरज असते. दिव्यांग व्यक्ती असण्याची गरज असते. त्यानंतर बी. अ ट्रू फ्रेंड ignores your weaknesses, corrects you and encourages you to make full use of strengths. म्हणजे काय? खरा मित्र तुमच्या उणीवांकडे
दुर्लक्ष करतो, उणिवा म्हणजेच कमतरता म्हणू शकतो आपण, दुर्लक्ष करतो, तुमच्या चुका दुरुस्त करतो, तुमच्या चुका दुरुस्त करतो आणि तुमच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्याकरता उत्तेजन देतो, अशा प्रकारे 2 वाक्य आपल्याला लिहिता येतात। आणि शेवटचं वाक्य आहे बघा, वन कॅनॉट चेंज एव्हरीथिंग दॅट वन फेसेस बट नथिंग कॅन बी चेंज अनलेस वन फेसेस इट। म्हणजेच काय, एखाद्याला धैर्याने तोंड द्यावी लागणारी प्रत्येक गोष्ट, एखाद्याला धैर्याने तोंड द्यावी लागणारी प्रत्येक गोष्ट, बदलता येणे शक्य नसते, परंतु धैर्याने सामोरे गेल्याशिवाय कोणालाही कोणतीच गोष्ट बदलणे शक्य नसते, बघा, पहिलं सर्वसामान्य लोकांना त्यांना मिळालेल्या वरदानांची जाणीव व्हावी याकरता समाजात दिव्य व्यक्ती असण्याची गरज असते। बी, खरा मित्र तुमच्या उणिवांकडे दुर्लक्ष करतो, तुमच्या चुका दुरुस्त करतो आणि तुमच्या क्षमतांचा पुरेपूर उपयोग करण्याकरता उत्तेजन देतो। आणि सी, एखाद्याला धैर्याने तोंड द्यावी लागणारी प्रत्येक गोष्ट बदलता येणे शक्य नसते, परंतु धैर्याने सामोरे गेल्याशिवाय कोणालाही कोणतीच गोष्ट बदलणे शक्य नसते। क्वेश्चन नंबर 12 जो आहे तो म्हटलेला बघा, राईट अ लेटर टू युअर फादर रिक्वेस्टिंग हिम टू अटेंड द सोशल अँड कल्चरल गॅदरिंग ऑफ युअर स्कूल, टेक हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो। म्हणजेच तुमच्या वडिलांना तुमच्या शाळेच्या सामाजिक व सांस्कृतिक संमेलनाला हजर राहण्याकरता विनंती करणारं पत्र लिहायचं आहे। त्यासाठी खाली दिलेल्या मुद्द्यांचा उपयोग करायचा। सोशल अँड कल्चरल गॅदरिंग, अ मेगा इव्हेंट, varieties of activities conducted in the gathering, your participation in 2 or 3 activities need to boost your confidence। अशा प्रकारे आपली जी पोएम आहे द वर्ल्ड इज माइन या पोएमचा वर्कशॉप जो आहे तो इथे पूर्ण झालेला आहे। आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।